आज आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या भागामध्ये भेटत आहोत. तर कालच्या झालेल्या चाचणी आणि स्टडी मटेरियल बद्दल थोडक्यात आढावा घेऊया. तर स्टडी मटेरियल मध्ये साधारण आपण कालच्या दिलेल्या घटकावर आधारित आपल्यापैकी फक्त 7 जणांनी ते स्टडी मटेरियल वाचलेलं आहे. तर बाकीच्यांनी देखील त्याचा अभ्यास करावा अशी आपणास विनंती. आणि जी टेस्ट दिली होती ती टेस्ट साधारण कालच्या टेस्टमध्ये जवळपास 9 जणांनी टेस्ट सोडवली. तर त्यामध्ये 9 जण आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त वाकुरे मॅडमनी मार्क मिळवले तर 90, त्यांचं अभिनंदन. यानंतर 75 मार्कावरती 2 जण आहेत, एक डोके सर आणि गणेश सर. या सर्वांचं अभिनंदन. दोघांचाही दुसरा क्रमांक आलेला आहे, परंतु डोके सरांचा 5.1 टायमिंग असल्यामुळं त्यांचा अगोदर येतो आणि गणेश सरांचा 15.31 असल्यामुळं त्यांचा क्रमांक थोडा 2 मध्ये पुढे जातो. तर आपण लवकरात लवकर आपली टेस्ट अचूक कशी सोडवते याचा प्रयत्न करावा. तर आजच्या घटकामध्ये आज आपण पाहणार आहोत, त्या घटकाकडे जाऊया आपण आता. मी स्क्रीन शेअर करतो. आपण तर टीएटी परीक्षेतील पेपर 1 मधील बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यातील बालकांचे सामाजिकरण या घटकावर आधारित आपण आता पाहणार आहोत. तर त्या घटकाविषयी ज्यावेळेस आपण चर्चा करतोय त्यावेळेस बऱ्याच मुद्द्यांचा या ठिकाणी आपण स्पष्टीकरण करत ते मुद्दे समजून घेऊया. बालकांचे सामाजिकरण. आता बालकांचे सामाजिकरण या घटकाचा अभ्यास करत असताना अगोदर समजून घेऊ की त्यातील व्याख्या काय काय आहेत. तर बालकांचे सामाजिकरण यामध्ये खाली दिलेल्या काही विद्वानांच्या व्याख्या आहेत, तर त्या समजून घेऊ आणि याशिवाय दुसऱ्या आणखी व्याख्या आहेत त्या देखील आपण अभ्यासायचा प्रयत्न करू. पहिली आहे किन्सले डेव्हिस यांची. त्यामध्ये सामाजिकरण ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे बालक समाजातील संस्कृती, नियम आणि मूल्ये शिकते. अशा प्रकारे त्याच्या व्याख्येमध्ये आपण म्हणतो. त्यानंतर आहे, याचा अर्थ आहे बालक जन्मतः सामाजिक नियम जाणत नाही, ते कुटुंब, समाज आणि शाळेच्या माध्यमातून हळूहळू शिकते. याचं उदाहरण सांगताना लहान मुलाला मोठ्यांना नमस्कार करणे, रांगेत उभे राहणे, इतरांशी नम्रपणे बोलणे हे शिकवलं जातं. यालाच सामाजिकरण असं म्हटलं जातं. यानंतरच गिलन यांची दुसरी व्याख्या आहे, ज्या प्रक्रियेद्वारे व्यक्ती समूहाचा कार्यक्षम सदस्य बनते त्या प्रक्रियेला सामाजिकीकरण असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात अर्थ काय, तर समाजात राहण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये, सवयी आणि वर्तन हे बालक शिकते. आणि याचं उदाहरण आहे, शाळेत विद्यार्थ्यांना गटाने प्रकल्प करायला दिल्यास ते सहकार्य आणि जबाबदारी आणि नेतृत्व शिकतात. अशा प्रकारे या ठिकाणी त्याचं उदाहरण पाहताना शाळेत विद्यार्थ्यांनी जर गटाने प्रकल्प करायला दिल्यास ते सहकार्य आणि जबाबदारी आणि नेतृत्व शिकतात. यानंतर तिसरी व्याख्या आहे ऑकबर्न आणि नेमकोपची. त्यामध्ये ते सांगतात की सामाजिकरण म्हणजे व्यक्ती आणि समाजातील नियम, परंपरा आणि मूल्ये आत्मसात करण्याची प्रक्रिया होय. याचा अर्थ आहे बालक समाजाच्या संस्कृतीला स्वीकारून त्यानुसार वागायला शिकते. याचं उदाहरण म्हणजे सण उत्सव साजरे करताना मुलांना परंपरा आणि संस्कृती समजते. असे या सामाजिकरणातलं उदाहरण आपल्याला देता येईल. यानंतर बोगार्डसच्या मते या सामाजिकरण ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे व्यक्ती मानवी संबंध आणि सामाजिक वर्तन शिकते. म्हणजे इतरांशी कसं बोलायचं, कसं वागायचं किंवा कसे संबंध ठेवायचे हे बालकाला आपल्याला म्हणजे बालक शिकतं.
ते कुठून शिकतं, तर मित्रांबरोबर खेळताना नियम पाळणे किंवा भांडण न करता खेळणे हे ह्या व्याख्येचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. त्यामध्ये हार्टन अँड हार्टच्या मध्ये सामाजिकीकरण ही प्रक्रिया आहे ज्याद्वारे व्यक्ती समाजातील मूल्ये, नियम आणि अपेक्षा शिकते आणि ती स्वतः स्वीकारते. त्याला याचा अर्थ असा आपण सांगू शकतो की समाजात योग्य वर्तन करण्यासाठी आवश्यक गोष्टी शिकण्याची प्रक्रिया म्हणजे सामाजिकीकरण होय. याचं उदाहरण आपल्याला असं सांगता येईल, शाळेत वेळेवर येणे, शिक्षकांचा आदर करणे, नियमांचे पालन करणे, अशा प्रकारे व्याख्या देता येतील. या व्याख्ये व्यतिरिक्त काही व्याख्या आहेत, मी आपल्या समोर मांडतो. तर ऑकबर्नच्या मते सामाजिकीकरण म्हणजे अशी प्रक्रिया आहे जिच्यामुळे व्यक्ती सामाजिक नियम आत्मसात करतो. तर हॅरी जॉन्सन यांच्या मते ज्या प्रक्रियेत व्यक्ती समाजात वावरत असताना आपल्या भूमिका योग्य प्रकारे पार पाडाव्यास शिकते त्या प्रक्रियेला सामाजिकीकरण असं म्हणतात. त्यानंतर हॉब्सच्या मते सामाजिकीकरण सजीव प्राण्यांचे सामाजिक मानवात रूपांतर होतं. म्हणजे सजीव प्राण्यांचंच हे सामाजिक मानवात रूपांतर होतं. तर चाइल्डच्या मते कोणत्याही बालकाला योग्य व आदर्श नागरिक बनवण्याची प्रक्रिया म्हणजेच सामाजिकरण होय. तर लास्टचे आहे रॉस यांच्या मतानुसार सामाजिकरणात सहभागी होणाऱ्या व्यक्तीमध्ये आम्ही या भावनेचा विकास होतो व त्यांच्यात एकत्रित कार्य करण्याची इच्छा तसेच भावनेचा विकास होतो, असा रॉस यांच्या मतानुसार आहे. यानंतर या व्याख्येमध्ये लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे आहेत की सामाजिकीकरण म्हणजे समाजाशी जुळवून घेण्याची प्रक्रिया. कुटुंब, शाळा, मित्र आणि समाज हे त्यांचे प्रमुख घटक आहेत. तर पुढचा मुद्दा आहे व्यक्ती समाजातील मूल्ये, नियम आणि संस्कृती शिकते. आणि चौथा आहे बालकाचा व्यक्तिमत्व विकास सामाजिकीकरणामुळेच घडतो. यामध्ये बालकाचं सामाजिकीकरण म्हणजेच बालकाला समाजातील नियम, मूल्ये, परंपरा, संस्कार, वर्तन पद्धती आणि सामाजिक भूमिका शिकण्याची प्रक्रिया. या प्रक्रियेमुळे बालक समाजाशी जुळवून घेतं आणि जबाबदार नागरिक बनतं. आता सामाजिककरणाची संकल्पना काय नेमकी आपण ती समजून घेऊया. जन्मानंतर बालकाला समाजात राहण्यासाठी आवश्यक असलेले वर्तन, सवयी, नियम आणि मूल्ये शिकवण्याची प्रक्रिया म्हणजे सामाजिककरण होय. ही प्रक्रिया आयुष्यभर चालत असते. त्यामध्ये कुटुंब, शाळा, मित्र, समाज, माध्यमे यांच्या माध्यमातून बालकाचा सामाजिक विकास होत असताना आपण पाहतो. या सामाजिकीकरणाची वैशिष्ट्ये काय काय ते आपण बघूया. ही वैशिष्ट्ये अशी येतं की सतत चालणारी प्रक्रिया आहे. बालक जन्मापासून आयुष्यभर शिकत राहतात. समाजाशी जुळवून घेणे ही एक वैशिष्ट्य आहे. म्हणजेच समाजातील नियम आणि मूल्ये स्वीकारण्यास मदत होते. आणि तिसरा वैशिष्ट्य आहे व्यक्तिमत्व विकास. यामध्ये आत्मविश्वास, सहकार्य, नेतृत्व इत्यादी गुण विकसित होतात. तर चौथं वैशिष्ट्य आहे संस्कृतीचे हस्तांतरण. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कृती पोहोचते. आणि पाचवा वैशिष्ट्य आहे समूहात राहण्याची सवय लागते. इतरांबरोबर काम करणे, संवाद साधणे यासाठी सामाजिककरण खूप महत्वाचं असतं. एखादा प्रकल्प आपण विद्यार्थ्याला दिला आणि त्या प्रकल्पामध्ये सामूहिक गटात प्रकल्प दिला तर ते सगळेजण एकत्र नसतील, त्यांच्या थोडक्यात सामाजिककरणाचा विकास झालेला नसेल तर तो प्रकल्प यशस्वी होत नाही. आता सामाजिकीकरणाचे प्रमुख साधनं कोणती तर त्यावर आपण थोडस चर्चा करूया. यामध्ये कुटुंब हे सगळ्यात महत्वाचं साधन आहे. त्यामध्ये बालकाची पहिली शाळा असं आपण म्हणतो त्याला, पहिली शाळा त्याला कुटुंब आहे. आणि त्यामध्ये भाषा, सवयी, संस्कार आणि शिस्त कुटुंबातूनच शिकायला सुरुवात होते. आणि नंतर मग पुढं ते ज्यावेळेस शाळेच्या दरवाजाकडे जाईल किंवा शाळेकडे जाईल त्यावेळेस त्याच्यामधला पुढचा विकास करण्यासाठी उपयोग होतो. या कुटुंबाबरोबरच आणखीन एक महत्वाचा घटक आहे ते म्हणजे शेजारी आपल्याला मुलं थोडी मोठे झाले की आसपासच्या कुटुंबात शेजाऱ्यांच्या घरी त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांची वागणूक, त्यांचा दर्जा त्यांच्या बालकाच्या व्यक्तिमत्वावर परिणाम करून येतात. त्यानंतरचा मुद्दा माध्यम आहे किंवा साधन आहे मित्र सवंगडी. यामध्ये मित्रांसोबत खेळताना सहकार्य, नेतृत्व आणि समजूतदारपणा वाढतो. आणि पुढचा घटक आहे
समाज आणि संस्कृती यामध्ये परंपरा, सण, रूढी, सामाजिक मूल्ये यांचा त्या बालकाच्या मनावरती परिणाम होतो आणि त्यामध्ये त्याचं सामाजिकरण झाल्याचं आपल्याला जाणवतं. त्यानंतरचा पुढचा साधन आहे माध्यमे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आतापर्यंत माध्यमे पाहत असताना टीव्ही, मोबाईल, इंटरनेट याद्वारे बालक नवीन माहिती आणि वर्तनशैली शिकते. त्याचबरोबर रेडिओ, चित्रपट, दूरदर्शन, मोबाईल या बाबींचा देखील साधनांचा देखील बालकाच्या मनोरंजनाबरोबर त्याच्या सामाजिकीकरण करण्यात मदत होते, उपयोग होतो. त्याचबरोबर विविध पुस्तके, ज्ञानकोश किंवा वाङ्मय बालकांना मोठ्या प्रमाणात माहिती पुरवतात. त्यानंतर आहे धर्म. प्रत्येक धर्माचा विचार, परंपरा, संस्कार, आदर्श हे त्या बालकाच्या सामाजिकरणावरती परिणाम करण्यासाठी मुख्य घटक आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समुदाय. समुदायात राहत असल्यामुळं त्या ठिकाणी समुदायाची देखील त्यामध्ये मुख्य भूमिका असते. यानंतरचा मुद्दा आहे आपला सामाजिकरणाचे टप्पे. आपण पाहूया कोणत्या कोणत्या टप्प्यातून जातं. यामध्ये पहिला आहे प्राथमिक सामाजिकरण. लहान वयात कुटुंबातून घडतं. त्यानंतर भाषा, शिष्टाचार, सवयी विकसित होतात. तर द्वितीय सामाजिकरणामध्ये शाळा, मित्र आणि समाजामध्ये घडतं बालक आणि सामाजिक नियम आणि भूमिका शिकल्या जातात. आणि प्रौढ सामाजिकरण, मोठेपणी ज्यावेळेस नोकरी लागते त्यावेळेस समाजातील जबाबदाऱ्या स्वीकारताना हे बालक घडतं. यामधल्या या 3 टप्प्यांचाच या ठिकाणी ज्यावेळेस आपण विचार करतो त्यामध्ये डॉक्टर सिगमंड फ्राईड यांनी नवजात बालकाच्या अवस्था ही पहिली अवस्था मानली. नंतर या तिसरी अवस्थेला इडिपस अवस्था असं म्हटलं जातंय, 4 ते 12 वर्षाची. आणि अशा अवस्थांचा अभ्यास झाल्यानंतर आपल्याला पुढच्या 5व्या मुद्द्याकडे आपण जाऊया की सामाजिकीकरणामध्ये शिक्षकाची भूमिका काय असायला पाहिजे. तर यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य आणि समूह भावना निर्माण करायला पाहिजेत. योग्य मूल्य शिक्षण दिलं पाहिजेत. विद्यार्थ्यांना समान संधी दिली पाहिजेत आणि शिस्त आणि नैतिकता शिकवली पाहिजेत. यामध्ये विविध उपक्रमाद्वारे खेळ, गटकार्य, चर्चा या ठिकाणी सामाजिक कौशल्य वाढवण्यामध्ये उपयुक्त ठरतात. यानंतरचा 6वा मुद्दा आहे बालकाच्या सामाजिकरणावरती परिणाम करणारे महत्वाचे घटक. यामध्ये कुटुंबाची परिणाम करणारे घटक. यामध्ये कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कशी आहे ते बालकाच्या सामाजिकरणावर परिणाम करतात. जे बालक च्या घरी कमी उत्पन्न आहे, खाण्याची परिस्थिती नाहीये, त्या बालकाला इतर मित्रांबरोबर फिरणं, मित्रांबरोबर मिसळणं हे शक्य होत नाही. ते त्या आपल्या आईवडिलांच्या मदतीला काम करण्यासाठी जातं आणि त्याच्यावरती तो परिणाम घडवून आणतो. म्हणजे थोडक्यात आर्थिक परिस्थितीमुळे त्याच्यावर परिणाम होतो. पालकांचं शिक्षण आणि संस्कार, पालक किती शिकलेले आहेत, त्यांनी काय संस्कार देतात यावर देखील बालकाचा सामाजिकरण अवलंबून असतं. शाळेचे वातावरण काय आहे हे देखील जास्त मुख्य ठरतं. त्यानंतर मित्रपरिवार कोणते येतं. समजा जर चांगले मित्र असतील तर चांगल्या ट्रॅककडे आपण जातो आणि जर वाईट मित्र भेटले तर आपण आपलं आयुष्याची कलाटणीच बसते. यानंतर संस्कृती आणि परंपरा आहेत. आपण ज्या कल्चरमध्ये राहतो, ज्या संस्कृतीमध्ये आपण जगत असतो त्याचा आपल्या सामाजिकरणावर भरपूर परिणाम होतो. भले आपण त्या धर्मातले असू नाहीतर त्या धर्मातले नसू, परंतु आपल्यावरती त्याचा परिणाम हा होतच राहतो. आणि शेवटचा आहे माध्यमांचा प्रभाव. आपण जे ऐकतोय सतत त्याचाच विचार करतो, परंतु सत्य काय आहे हेच आपण जाणून घेत नाही. समोर जे माध्यमातून दिसतं आपल्याला वाटतं की असं असं दिसतंय आपल्याला, मग हेच आहे, परंतु त्यामागची पार्श्वभूमी खूप वेगळी असते आणि हे आपल्या सामाजिकरणावरती परिणाम घडवतं. याचं उदाहरण म्हणजे एखादं स्टेटस कोणीतरी ठेवणं व्हॉट्सअपला आणि ते पाहून वाद निर्माण होणं आणि त्यातून मग सामाजिक तेढ निर्माण होणं. हे कशामुळे घडलं तर एका स्टेटसमुळं. परंतु त्या माध्यमामध्ये ठेवणाराने खरंच परिस्थिती होती का आणि तसं का ठेवलं होतं हे समजून घेणं खूप गरजेचं असतं. आणि यानंतर आहे सामाजिकीकरणाचे महत्व. यामध्ये बालक त्या ठिकाणी समाजात योग्य प्रकारे वागायला शिकतं. सामाजिक कौशल्य विकसित होतात. ज्यावेळेस ते समाजात वागायला शिकतं त्यावेळेस समाजाकडे पाहतं आणि त्याची कौशल्य विकसित करायचा प्रयत्न करतं. जबाबदारीची जाणीव निर्माण होते त्याला.
आणि मग त्याचा व्यक्तिमत्व विकास होत राहतो आणि मग व्यक्तिमत्व विकासानंतर त्याला समाजात एकात्मता आणि सहकार्य करण्याची वाढ त्याच्यामध्ये झालेली आपल्याला जाणून येते. आता यातले महत्वाचे काही पॉइंट आहेत ते आपण समजून घेऊया. यामध्ये सामाजिकीकरण समाजातील विविध मूल्ये व नियम शिकण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे समाजात ज्यावेळेस आपण एकरूप व्हायचंय त्यावेळेस काही नियम आणि मूल्य आपल्याला आत्मसात असणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये कुटुंब आणि सामाजिकरण कुटुंब हे पहिलं साधन आहे सामाजिकरणाचं. आपलं जर कुटुंबातच जमत नसेल, कुटुंबातच वाद होत असतील तर समाजात आपण कसं राहणार आहे? सामाजिकरण आपलं कसं होणार आहे? होऊ शकत नाही. म्हणून कुटुंब हे पहिलं साधन आहे. शाळा आणि शिक्षक सामाजिक विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावत असतात. त्यामध्ये मित्र समूह बालकाच्या वर्तनावर अधिक प्रभाव टाकतात. म्हणजे ज्या मित्रसमूहात तो बालक वावरत असतो त्यानुसार त्याच्या जडणघडणीमध्ये परिणाम झाल्याचे आपण पाहतो. यानंतर सामाजिककरण आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. ती अशी काही टप्प्यानंतर थांबते असं म्हणता येणार नाही. तर या बालकांच्या सामाजिकरणामधले माध्यमे कोणती आणि साधनं कोणती ते आपण पाहूया. आता आपण पाहिलेत कुटुंब, त्यानंतर शाळा पाहिली, मित्र पाहिला, शेजार पाहिला, संस्कृती परंपरा, माध्यम आणि धार्मिक संस्था पाहिल्या. यानंतर लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे म्हणजे कुटुंब, शाळा, मित्रसमूह, समाज, संस्कृती, इतर माध्यमे आणि धार्मिक संस्था यांचा परिणाम या बाबी खूप महत्वाच्या आहेत सामाजिकरणामध्ये. कुटुंब हे प्राथमिक सामाजिकरणाचं पहिलं साधन आहे. शाळा आणि शिक्षकांचा देखील त्यात सगळ्यात मोठा वाटा आहे. तर यातली वैशिष्ट्ये आपण आता पाहिली तर तेच काही वैशिष्ट्ये रिपीट आहेत तर ते सोडून देऊया. आणि यामधला मनोविश्लेषण सिद्धांत तो बघूया की आयडी, त्यानंतर इगो आणि सुपर इगो या बाबी आपण या ठिकाणी समजून घेऊ. त्यामध्ये सामाजिकरणात सुपर इगो विकसित होऊन बालक समाजातील योग्य आणि अयोग्य समजतं. म्हणजे सुपर इगो जर विकसित झाला तर पुढचे येतं मुलाला खोटे बोलणे चुकीचे आहे हे समजल्यावर तो प्रामाणिकपणा स्वीकारतो, परंतु त्याला तसं समजून सांगणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर आहे आत्मप्रतिमा सिद्धांत. त्यामध्ये लुकिंग ग्लास सेल्फ थिअरी या कार्लस हॉर्टन फुलेच्या मतेनुसार व्यक्ती स्वतःबद्दलची प्रतिमा इतर लोकांच्या प्रतिक्रियेनुसार तयार करतो. म्हणजे आता समजा एखादं पोस्ट टाकली तर त्या पोस्टवर काय प्रतिक्रिया आली यानुसार स्वतःची. एखाद्याने सांगितलं की तुमचा आवाज खूप सुंदर आहे तर तो आवाजावर जास्त फोकस करायचा प्रयत्न करतो. एखाद्याने सांगितलं की तुम्ही खूप छान दिसता तर तशा प्रकारे राहण्याचा तो प्रयत्न करतो. म्हणजेच लोक आपल्याबद्दल काय विचार करतात यावरून आपलं वर्तन घडत असतं. तर याचं उदाहरण म्हणजे शिक्षकाने विद्यार्थ्याचं कौतुक केलं तर त्याच्यात आत्मविश्वास निर्माण होतो. जर आपण एखाद्याला सतत म्हणलं की तू वाचू शकतो, तू वाच, तर तो नक्कीच वाचण्याचा प्रयत्न करतो. अशा पद्धतीने हा सिद्धांत आहे. यानंतर आहे भूमिका ग्रहण सिद्धांत. यामध्ये जॉर्ज हार्बर्टच्या मीडच्या मतानुसार आहे हा बालक इतरांच्या भूमिका समजून घेत समाजात वागायला शिकतो. त्यातले काही टप्पे दिले तर ते आपण टप्पे समजून घेऊया. इमिटेशन स्टेज म्हणजे अनुकरण करणे, प्ले स्टेज म्हणजे भूमिका साकार करणे आणि गेम स्टेज म्हणजे नियम समजून घेणे. याचं उदाहरण आपल्याला असं सांगता येईल की लहान मुले शिक्षक आणि किंवा डॉक्टर बनून खेळतात. म्हणजे त्या भूमिकेत जाऊन ते कोणती कृती करतात किंवा कोणत्या भूमिका निभवतात, कोणती वाक्यरचना वापरतात हे सुद्धा निरीक्षण करणं म्हणजेच निरीक्षणानंतर त्याने अनुकरण केलेलं असतं. किंवा शिक्षक झाले तर ते आपण कसं शिकवतो ह्याचं अनुकरण करतात, ती भूमिका साकार करतात आणि त्याचे नियम पाळतात. समजा शिक्षक वाचताना त्याने डॉक्टरची भाषा बोलणार नाही, डॉक्टर असताना शिक्षकाची भाषा बोलणार नाही. एखादा वकील झाला तर तो वकिलाचीच भाषा बोलेल, एखादा दुकानदार झाला तर तो दुकानदाराचीच भाषा, त्याचे शब्द, त्याची वाक्यरचना वापरण्याचा प्रयत्न करेल. यानंतर संज्ञात्मक विकास सिद्धांत. यामध्ये जीन पियागेटच्या मते बालकाचा विचार हा समज वाढत गेल्याने त्याचे सामाजिकीकरण होतं. त्याच्यात जशी समज वाढल, ज्ञान जास्त, अनुभव जास्त मिळत जाईल तसं त्याचं सामाजिकरण बदलत जातं. विकास वेगवेगळ्या टप्प्यात होतो. त्यामध्ये संवेदना, चालना, पूर्व संक्रियात्मक टप्पा,
त्यानंतर ठोस संक्रियात्मक टप्पा आणि औपचारिक संक्रियात्मक टप्पा. म्हणजेच मोठ्या वयातला मुलांना नियमाचे कारण समजायला लागतं. समजा रस्त्याच्या कडेने डाव्या बाजूने चालणे हा नियम आहे असं आपण किती जरी सांगितलं तरी त्यांच्या लक्षात येत नाही. पण प्रत्यक्ष ज्यावेळेस ते मोठे होतात आणि रस्त्याने चालण्याचा किंवा फिरण्याचा योग येतो त्यावेळेस त्यांना कळतं की वाहन समोरून येताना आपल्याला त्या बाजूने उलटे गेल्यास त्याचा अपघात घडू शकतो, म्हणून आपण डाव्या बाजूने चाललं पाहिजे. अशा पद्धतीने या संज्ञात्मक विकासामध्ये आपण समजून घेऊ शकतो. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे सामाजिक अधिगम सिद्धांत. यामध्ये बालक निरीक्षण ऑब्झर्वेशन करून शिकतं आणि अनुकरण करतं आणि त्याच्या वर्तनामध्ये त्या ठिकाणी बदल झाल्याचं आपल्याला जाणवतं. बक्षीस आणि शिक्षा याचा वर्तनावर परिणाम होतो. जर एखाद्याला आपण बक्षीस दिलं तर तो आणखीन प्रेरित होऊन तशा प्रकारची भूमिका करायला लागतो. परंतु जर त्याला आपण शिक्षा केली तर तो म्हणतो जाऊ द्या, आता इथेच आपला कार्यक्रम संपलाय, आपण काय पुढे जायला नको. म्हणजे विद्यार्थ्यांनी शिक्षकाचं चांगलं वर्तन पाहून त्याचा वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि करायला लावला पाहिजे, त्याला संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. यातील काही महत्वाचे मुद्दे आपण समजून घेऊया. व्यक्तिमत्व विकासामध्ये त्या ठिकाणी फ्रेडच्या मते की आयडी, इगो आणि सुपर इगो ही 3 मुद्दे महत्वाचे येतात. फुलेच्या मते इतरांच्या प्रक्रियेतून आत्मप्रतिमा तयार होते. तर मीडच्या मते भूमिका समजून घेऊन सामाजिक वर्तन शिकते. तर पियागेटच्या मते पियाजीच्या मते की संज्ञात्मक विकासामुळे सामाजिकरण होते आणि बंधुराच्या मते निरीक्षण आणि अनुकरणातून वर्तन शिकते. या सामाजिकरणाबाबत सर्वात महत्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी समजून घेतले. तर याचा विकास करत असताना काही बाबी आपण पुढे समजून घेऊया की समाजातील नियम, मूल्ये, संस्कृती, परंपरा आणि वर्तन पद्धती यांचा या ठिकाणी शिकण्याची प्रक्रिया म्हणजेच सामाजिक प्रक्रिया होय. या प्रक्रियेमुळे बालक समाजाशी जुळवून घेते आणि जबाबदार नागरिक बनते. तर बालक जन्मतः सामाजिक नसते, तर ते समाजात राहून हळूहळू बनते. काही अशी देखील बालक आहेत जी समाजात आलीच नाही, तर ती समाजाच्या पद्धतीपासून, समाजाच्या विचारांपासून दूर आहेत. तर त्यांना कधीतरी समाजात आणणं खूप गरजेचं असतं. समाजीकरणाची उद्दिष्टे आपण थोडक्यात समजून घेऊ. बालकाला समाजात राहण्यास सक्षम करणे, योग्य वर्तन आणि सवयी विकसित करणे, सामाजिक मूल्ये आणि नैतिकता शिकवणे, व्यक्तिमत्व विकास घडवणे आणि सहकार्य, समजूतदारपणा आणि जबाबदारीची भावना निर्माण करणे. सामाजीकरणाची वैशिष्ट्ये ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. शिकण्याची प्रक्रिया आहे. समाजातील संस्कृतीचं हस्तांतरण या प्रक्रियेद्वारे होतं. व्यक्तिमत्व विकास घडतो. समाजाशी जुळवून घेण्याची क्षमता वाढते आणि समूहात राहण्याची त्या ठिकाणी सवय लागते आणि नैतिक मूल्ये त्याचे विकसित होतात. तर सामाजिकीकरणाची प्रमुख साधने कुटुंब, शाळा, मित्र समूह, समाज, माध्यमे आणि संस्कृती परंपरा. तर त्यातील टप्पे: प्राथमिक टप्पा कुटुंबातून घडतो, द्वितीय टप्पा शाळा आणि समाजातून घडतो, तर तिसरा टप्पा म्हणजे प्रौढ सामाजिकरण, हे मोठेपणे नवीन भूमिका स्वीकारताना म्हणजे त्याचं लग्न झालं तर त्यानंतर त्याच्यावर पडणाऱ्या जबाबदाऱ्या ज्यावेळेस येतात त्याच्यातून प्रौढ सामाजिकरण घडत असतं. पुन्हा सामाजिकरण म्हणजेच नवीन परिस्थितीनुसार त्याचं वर्तन बदलतं. या ठिकाणी त्याच्यावर परिणाम करणारे घटक थोडक्यात बघू. कुटुंबाचं वातावरण, पालकांचं शिक्षण, आर्थिक स्थिती, शाळेचे वातावरण, मित्रपरिवार, संस्कृती आणि परंपरा आणि माध्यमांचा प्रभाव. त्या ठिकाणी यामध्ये शिक्षकाची भूमिका आपण पाहिलेली वरती समजून घेतलं पाहिजे, त्याला संधी दिली पाहिजेत, सहकार्य आणि समूह भावना वाढवली पाहिजेत, मूल्य शिक्षण त्यामध्ये दिलं पाहिजेत आणि विद्यार्थ्यांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणले पाहिजेत आणि शिस्त आणि समाजदारीची जाणीव झाली पाहिजे. त्याचबरोबर बालकाच्या सामाजिकरणाचं महत्व, बालक समाजात योग्य प्रकारे वागायला शिकते, व्यक्तिमत्व विकास होतो आणि सामाजिक कौशल्य विकसित होतात. एक समाज एकात्मता निर्माण होते आणि समाजाची संस्कृती टिकून राहते. अशा प्रकारच्या मुद्द्यांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला साधारण बालकाच्या सामाजिकरणाविषयी थोडीशी कल्पना येते आणि त्याच कल्पनेच्या आधारे काही प्रश्न आपण सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया. यामध्ये पहिला प्रश्न आहे,
बालकाला समाजातील नियम आणि मूल्ये शिकण्याची प्रक्रियेला काय म्हणतात? तर सामाजिकरण असं म्हणतात. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, सामाजिकरणाची सुरुवात प्रामुख्याने टिंबटिंब मधून होते, तर कुटुंबापासून, हे लक्षात ठेवा. त्यानंतर कुटुंब हे सामाजिकीकरणाचं पहिलं साधन आहे, म्हणजे प्राथमिक साधन आहे. त्यानंतर शाळेत नियम आणि शिस्त लावणे हे द्वितीय सामाजिकरणाचं उदाहरण आहे. त्यानंतर बालक आणि मित्रांकडून सहकार्य शिकते, हा मित्र समूहाचा प्रभाव आहे. म्हणजे मित्रांकडून आलं की मित्र समूह. सामाजिकीकरण ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. त्यानंतर संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाण्याला संस्कृती हस्तांतरण असं म्हणतात. योग्य अयोग्य समजण्याची क्षमता म्हणजेच सामाजिकरणमुळेच विकसित होते. आणि 9वा प्रश्न आहे, विद्यार्थ्याच्या सामाजिक विकासात सगळ्यात महत्वाची भूमिका कोण बजावतात? तर ते आहेत शिक्षक. खालील ऑप्शन पैकी. त्यानंतर नवीन परिस्थितीत नवीन नियम स्वीकारणे म्हणजेच पुन्हा सामाजिकरण होय. अशा या 10 प्रश्नानंतर वेगळ्या पद्धतीचे प्रश्न आपल्या समोर घेऊया, की जे प्रश्न आपल्याला थोडेसे विचार करायला होतात. अशा काही प्रश्नांचा आपण चर्चा करू. आता या स्वरूपातले प्रश्न आहेत. शाळा सामाजिकीकरणात महत्वाची भूमिका बजावते, हे एक विधान आहे आणि त्याचं रिझन आहे, कारण शाळेत विद्यार्थी समाजातील नियम आणि सहकार्य शिकतात. बघा, ही भूमिका आणि नियम, समाजातील नियम, हे दोन्हींचं एकमेकांना स्पष्टीकरण असल्यामुळे या ठिकाणी दोन्ही तर वाक्य बरोबर आहेत, परंतु ए ह्या विधानाचं आर हे कारण असल्यामुळे, स्पष्टीकरण असल्यामुळे या ठिकाणी पहिल्या पर्यायाला आपण या ठिकाणी निवडतो. ए बरोबर पर्याय बरोबर असेल. यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, सामाजिकीकरणामुळे व्यक्तिमत्व विकास होत नाही. आता सामाजिकीकरणामुळे व्यक्तिमत्व विकास होत नाही, हे विधानच आपल्याला मुळात चुकीचं वाटतं आणि पहिलं विधान चूक झालं. आता दुसरं विधान वाचूया. कारण व्यक्तिमत्व फक्त जैविक घटकावर अवलंबून असते. आता हे एक ठीक आहे, आपण म्हणू शकतो बरोबर आहे विधान. दुसरं म्हणजे आर बरोबर आहे. तर आता पहिलं चुकीचं असणारे पर्याय कोणते कोणते? तर पहिल्यात नाही, दुसऱ्यात नाही, तिसऱ्यात नाही, चौथ्यामध्ये आपल्याला उत्तर म्हणजे पहिलं चुकीचं आहे असं दाखवलंय, म्हणजे अर्थात हेच उत्तर आपलं बरोबर आहे, म्हणजे डी बरोबर आहे. त्यानंतर पुढचा एक प्रश्न बघूया. सामाजिकीकरणामुळे सामाजिक मूल्ये विकसित होतात, यामध्ये आणि त्याचं कारण दिलंय की कारण समाजातील संस्कृती व्यक्ती आत्मसात करते. म्हणजेच दोन्ही विधाने आपण या ठिकाणी बरोबर आहेत असं पाहिलेलं येते, कारण सामाजिक मूल्यच त्याचा विकास करतात आणि संस्कृती व्यक्ती आत्मसात करते, म्हणजे नवीन संस्कृती शिकण्याचा प्रयत्न करते. आता याचं पहिले दोन्ही बरोबर आहेत असे आहेत ए आणि बी ऑप्शन. त्यानंतर याचं स्पष्टीकरण येतंय आपल्याला, कारण सामाजिक मूल्य म्हणजे समाजातले मूल्य तो आत्मसात करतो, अर्थात त्याने संस्कृती बघितलेली असती, म्हणजेच बी आर हे कारण आहे, म्हणजेच आर हे ए चे स्पष्टीकरण आहे, म्हणून ए हा पर्याय आपण निवडतोय. यानंतर काही नकारात्मक आपण प्रश्न घेऊया. ज्या प्रश्नांमुळे आपल्याला जोड्या लावा मधला एक प्रश्न घेऊ आपण, काही म्हणजे लक्षात येईल तुमच्या की कशा पद्धतीने ए ची जोडी सामाजिक नियम आहे, तर खालच्यापैकी कशाला लागेल? तर आपण थोडं याला लहान करू म्हणजे तुम्हाला लक्षात येईल लवकरच. तर सामाजिक नियम आहेत, तर सामाजिक नियम हे समाजातील आचारसंहिता या शब्दाशी जुळतात, म्हणून ए ची एचं उत्तर 4 असणारा किती पर्याय येतं? एचं उत्तर 4 असणारा फक्त एकच पर्याय आहे, म्हणून ह्याला आपण लगेच गोल करू शकतो की ते उत्तर असणार आहे. तरी पडताळणी म्हणून दुसरा प्रश्न बघायचा की सामाजिक भूमिका काय असायला पाहिजे? तर सामाजिक भूमिका म्हणजेच त्या ठिकाणी व्यक्तीची जबाबदारी येते, म्हणून बी ला 3 हा ऑप्शन असणारा एच आहे, म्हणून पहिलाच पर्याय आहे. त्यानंतर सामाजिक मूल्ये काय असणार आहेत? तर योग्य अयोग्याचे निकष म्हणजे 3 साठी 1 असणारा, सी साठी 1 असणारा पहिलाच आहे, खाली कुठं नाहीये, त्यामुळे खालचा ऑप्शन येणारच नाही त्या ठिकाणी, म्हणून पहिल्या पर्यायाला आपण निवडू शकतो. यानंतर दुसरा प्रश्न आपण पाहूया.
सामाजिक नियंत्रण यामध्ये वर्तनावर नियंत्रण या ठिकाणी एचा पर्याय येतो दुसरा. एला दुसरा असणारा पर्याय कुठे कुठे तर फक्त ए मध्ये आहे पहिल्याच याच्यात. तर लगेच पहिल्याच पर्याय हे उत्तर आपलं असणार आहे. आणि इथंच एवढ्या मोठ्या प्रश्नाचं असं जर शॉर्ट उत्तर आपल्याला मिळत गेला तर आपले वेळ खूप वाचतो आणि हा वेळ आपण त्या ठिकाणी दुसरे जे गणित इतर जे आहेत तिकडे देऊ शकतो. म्हणून याचा सोडवताना थोडस त्याचं नेमकं उत्तर कोणतं आहे आणि नेमकं माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी थोडासा सराव होणं गरजेचं आहे. आणि आता आपण या तिन्ही पर्यायाकडे गेलोच नाहीत खाली, कारण जाण्याची गरजच नाही, कारण आपलं उत्तर तिथंच जुळते. त्यानंतर दुसरा ऑप्शन बघू आपण, सामाजिक अनुकूलन म्हणजे काय तर समाजाशी जुळवून घेणे. हे अनुकूलन आणि जुळवून घेणे हे शब्द आपल्याला लगेच मिळते जुळते वाटतात. पहा इथं लगेच आपण त्याची जोडी लावून ठेवली. बी चा एक पर्याय असणारे किती पर्याय येतं तर एकच आहे. म्हणजे हे उत्तर फिक्सच आहे आपलं. इथं मार्क आपल्याला लगेच मिळून जाणार आहेत. इथं आपलं नुकसान होणारच नाही. अशा प्रकारे या जोड्या लावामधून आपण निवडावं. यानंतर एक नकारात्मक घेऊ एक आणि आपण थांबू. मग आता पुढीलपैकी सामाजिकरणाचं साधन नाही ते कोणते. बघा प्रश्न नकारात्मक आहे. इथं आपण बोल्ड वगैरे केले, तिथं बोल्ड नसणार आहे, हे समजण्यासाठी म्हणून आपण ठेवलंय. तर सामाजिकीकरणाचं साधन नाही बघा नसलेलं विचारलंय आपल्याला. आता यामध्ये कुटुंब, शाळा आणि माध्यमे हे तीन आहेत वरचे. म्हणजे नाही कोणतं तर चौथं, म्हणून चौथ्याला आपण निवडावं. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी प्राथमिक सामाजिकीकरणाशी संबंध नाही असं कोणाचं आहे तर कुटुंब. प्राथमिक संबंध नाही या शब्दाला नीट लक्ष देऊन ऐका बघा. तर प्रश्न थोडासा सावकाश वाचायचा आणि अचूक वाचायचा. प्राथमिक सामाजिकीकरणाशी संबंध नाही तर यातला प्राथमिक शब्द येतो म्हणून कुटुंबाचा येतो, पालकाचा येतो आणि घरातील वातावरणाचा येतो. तर शाळेचा येत नाही पहिल्यांदा, हा दुसऱ्या टप्प्यात येतो. म्हणून आपण याला तिसरा ऑप्शन जो आहे शाळा तो निवडूया. अशा पद्धतीने नकारात्मक देखील आपण प्रश्न दिलेले आहेत. तर त्या सर्व प्रश्नांचं वाचन आपण जरूर करा, कारण प्रश्न जर वाचले नाहीत तर आपल्याला बरेच मुद्दे क्लिअर होणार नाहीत आणि त्या प्रश्नांचा सराव होणार नाही. तर आपण जास्तीत जास्त प्रश्न वाचावेत असे आपल्यासाठी उपलब्ध करून देतोय. आता जवळपास यामध्ये नाही म्हटलं तरी 200 ते 250 प्रश्न आहेत. म्हणजे प्रश्न आपण जास्त देतोय. ज्यांना जेवढं शक्य आहे तेवढे वाचा. ज्यांना कमी होतील त्यांना म्हणजे बळजबरी आपण नाही म्हणू शकत की तुम्ही केलंच पाहिजेत, कारण आपण आता त्या बळजबरी करण्याच्या स्टेप मध्ये नाहीत सध्याला. कारण आपण समजून घेण्याच्या स्टेप मध्ये आहोत. आपलं टार्गेट काय आहे, आपण कशासाठी जाणार आहोत आणि काय काय देणार आहोत, म्हणजे काय काय करणार आहोत हे आपल्याला समजलं की आपल्याला लगेच होतं. आपल्याला काही लहान मुलांसारखं वाचत बसायची आवश्यकता नाही. फक्त प्रश्न त्याचं उत्तर काय असणार आहे, प्रश्न आणि त्याचं उत्तर काय असणार आहे आणि आपल्याला फिरवण्यासाठी टाकलेले पर्याय कुठले असणार आहेत. प्रश्नामध्येच आपल्याला उत्तर दडलेलं असतं. म्हणजे नेमकं आपण प्रश्न न वाचल्यामुळं आपल्याला खालचं पर्याय चुकीचा निवडला जातो आणि त्याचे मार्क कट होतात. तर आपल्याला 90 मार्क मिळवणं खूप गरजेचं आहे आणि 90 मार्कासाठी हा प्रयत्न करायचा आहे. जर इतर कॅटेगरी किंवा CWSN असेल तर किंवा इतर काही कारण असतील तर त्यामध्ये मार्कात सूट असते. मला असं एक ह्या विषयाचा बाहेरच येतो असं एक पत्र मिळालेलं आहे की कोण माजी सैनिक असतील तर त्यांना 15% सवलत दिली जाते इतरांना ह्या मार्कातून बरं का. कारण SC ST OBC आणि अपंगांसाठी 5% सूट आहे. म्हणजे जर 55% पर्यंत मिळते त्यांचं, परंतु माजी सैनिक कोण असतील तर त्यांना 15% सूट आहे. जर आपल्यापैकी कोण असलं तर सांगा, तुम्हाला नक्की पाठवेल किंवा ग्रुपवर बी मी तो ऑर्डर टाकेन. आहे माझ्याकडे ती ऑर्डर. आणि दुसरे आज CTET बाबत एक सूचना आल्यानुसार आपला जी CTET झाली होती 7 आणि 8 तारखेला, तर दिल्लीच्या आपल्या बिहारच्या एका सेंटरवरती काहीतरी प्रकरण झाल्यामुळे तांत्रिक अडचण आल्यामुळे तिथली परीक्षा घेण्याचा त्यांनी निर्णय पुन्हा म्हणजे 1 तारखेला 1 मार्चला तिथला पेपर होईल. तो त्याच्यानंतर साधारण एक 20-25 दिवस तरी किमान आपल्या निकाल म्हणजे 40 दिवस पाहिजेत निकालाला तिथून पुढे. म्हणजेच याचा निकाल लागण्यासाठी उशीर लागू शकतो असा एक अंदाज आहे.
शेवटी शासनाने केलेल्या प्रयत्नांना किती यश आलं यावरती आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाला आपण सर्वस्वी पाहत राहणारच आहोत. तर अशा प्रकारे आपण आजच्या भागामध्ये चर्चा केली. जर यावर काही कोणाचं मत असेल, कोण काय बोलणार असेल तर आपण बोलू शकता. बोला, माईक ऑन करून बोला किंवा हँड रेज करून देखील आपण कळवू शकता. सराव करत चला. जेवढा सरावाला टाळाल तेवढे प्रश्नांची संख्या वाढेल, तेवढे घटकांची संख्या वाढेल. आता घटक कमी आहेत आणि हे एकमेकावर आधारित घटक आहेत, परंतु पुढचे जे घटक येणार आहेत ते असे सेपरेट आहेत. ते एकमेकावर अवलंबून नाहीत आणि तिथं मग संख्या वाढेल भरपूर आणि प्रश्नांचा सराव करायला आपल्याला वेळ भेटणार नाही. आज एका सरांचा फोन आला होता, मी नाव विसरलो त्यांचं, परंतु त्यांनी काल केला नव्हता, मी आज केलाय अशा स्वरूपात त्यांनी खूप छान सांगितलं आणि मला त्यामुळं बरंच लक्षात आलं. त्यानंतर काही मॅडमचाही मला मेसेज आले तर त्यांचं नाव नाही माझ्या लक्षात, परंतु त्यांनी देखील सांगितलं की मी कालपर्यंत कालचा नव्हता घटक केला, परंतु आज नक्की वेळ काढून त्याच्यावरती थोडा वाचण्याचा प्रयत्न केला. मला चांगलं समजलंय. म्हणजे त्या दृष्टीने की ज्यावेळेस आपण वाचतो, ज्यावेळेस आपण सराव करतो, त्यावेळेस आपल्याला नक्कीच समजतं. परंतु सराव देखील करणं खूप गरजेचं आहे आणि असा करत करत आपण ज्यावेळेस जास्त घटक पूर्ण होतील, त्यावेळेस मग प्रश्नांची संख्या, त्याची काठिण्य पातळी ही कठीण झालेली असेल आणि त्यावेळेस मग आपण जर या मैदानात उतरलो, तर आपल्याला वाटेल की हे सगळं अवाढव्य आहे आणि फार हार्ड आहे बाबा, मग आपण ह्यातून बाहेर पडा. अशा प्रकारची विचारसरणी होण्यापूर्वी काही सोपे प्रश्न, त्याची काठिण्य पातळी वाढवून आलेले प्रश्न आणि एकदम काठिण्य पातळीचे प्रश्न अशा टप्प्याटप्प्याने आपण जाऊया असं मला वाटतं. त्याशिवाय आपलं जर काही वेगळं मत असेल कोणाचं तर नक्कीच सांगू शकता. मी म्हणजे इतरांना बोलण्यासाठी आता या ठिकाणी संधी देऊया आपण. बोला. आपण बोलत चला, कारण जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत आपल्या अडचणी नाही समजणार. नक्कीच आपल्याला वेळ मिळत नसेल, मी देखील मान्य करतो ती, परंतु त्यातून वेळ मिळत नाही हे आता कारण आपण थोडस काढावं लागेल वेळ. आता मला जसा क्लास घ्यायचा आहे तसा मला अगोदर तयारी करावी लागेल, त्याची ड्राफ्टिंग करावं लागतं, ही मला पण वेळ काढावा लागतो. तसं आपल्याला देखील वाचण्यासाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे. कारण आपण एकदा वसा घेतलाय म्हणल्यानंतर तो किंवा धनुष्यबाण उचलले म्हणल्यावर ते आपल्याला पेलावंच लागेल आणि त्यासाठी कुठंतरी वेळेची काटकसर करून कुठला तरी वेळ आपण थोडासा कमी करून ह्याच्यासाठी देऊया आणि आपला पुढचं जे टार्गेट आहे, आपल्याला किती महिने करायचे, 4 महिने करायचे, 4 महिन्याचं टार्गेट आपण ह्याच्यामध्ये कव्हर करण्यासाठी काय प्रयत्न करता येईल एवढं फक्त बघूया. कारण कोर्ट आणि शासन यांच्या आदेशान्वये जवळपास टीएटी त्यांनी बंधनकारक करण्याच्या मानसिकतेत आहेत आणि नवीन पोरांना तर काय प्रश्न नाहीये. 2011 पासून लागलेली पोरं ते त्यांची क्रॅकड आहे, परंतु आपल्याला करणं गरजेचं आहे. जरी आपण निवड मंडळातून आलो असलो आणि आपलं वय जर कमी असेल, 53+ नसेल, तर आपल्याला टीएटी क्रॅक ही करावीच लागेल. अशा स्टेपवर येतील. त्यानंतर शासन काय निर्णय घेईल ते घेईल, पण संधी सोडून देऊन आपण म्हणजे थांबणं योग्य नाही होणार. म्हणून अभ्यासावर थोडा फोकस करा. जर कोण बोलणार नसेल आता तर आपण मग थांबूया. बोलणार आहेत का? नाही बोलणार कोण, तर ठीक आहे. चला, पीडीएफ आहे आपल्या ह्याच्यावरती स्टडी मटेरियल वरती, तिथं नक्की अभ्यास करा. तिथं अपलोड करतो मी आणि टेस्ट मात्र रोज रात्री अपलोड होती, ती दुसऱ्या दिवशी सोडवत चला. सगळ्यांना शुभरात्री.